मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कारवाईत अनैतिक ध्येय व्यापाराचा व्यवसाय चालवणाऱ्या महिला आणि एकावर कारवाई करत 2 पीडित महिलांची अनैतिक मानवी वाहतूक शाखेकडून केली सुटका। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकातील पोलीस हवालदार शेरखान पठाण आणि गणेश वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार निर्माण नक्षत्र बिल्डिंग, कपालेश्वर नगर, औरंगाबाद रोड येथे काही महिलांकडून अनैतिक व्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी कारवाई करत छापा मारून देह व्यापार चालवणाऱ्या एक महिला तसेच जाफर मंसुरी यास ताब्यात घेत 2 पीडित स्त्रिया त्या ठिकाणी मिळून आल्याने सदर प्रकाराबाबत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। सदर घटनेने परिसरातील नागरिकांनी अडगाव पोलीस ठाण्यात टिया मांडून या प्रकाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली। तिकडे A601 नंबरचा जो फ्लॅट आहे तिथे अशी लोकांची वर्दळ येत राहायची। आम्हाला संशय होता की तिथे काही कुंटणखाना किंवा काहीतरी संबंधित व्यवसाय चालतो। नेमकं काल दिनांक 4 सप्टेंबर रोजी पोलिसांचं भरारी पथक आहे क्राईम ब्रांच त्यांनी रेड टाकली आणि तिथून त्या कविता साळे इविंग 601 फ्लॅटमध्ये कविता साळे म्हणून मॅडम, त्यांच्यासोबत एक पवन क्षीरसागर म्हणून कोणी आहेत त्यांचे मित्र कोणी असेल आणि 2-3 महिला आणि 2-3 पुरुषांना ताब्यात घेतलं। तर ते त्याच्यानंतर सिद्ध झालं, पोलिसांनी पण सांगितलं की ते रेड झालेली। त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ वगैरे नाही काढू दिले। ते म्हटलं की तुम्हाला पोलीस कारवाई आहे आणि त्याप्रमाणे केले आणि हा सगळा विषय काल झाला। तर याच्याने आम्ही सगळे हादरलेलो आहे की आपल्या सोसायटीमध्ये असे गैरप्रकार चालू होता तर काय करायचं। आणि याच्यानं नॉर्मली पण आम्हाला भीतीदायक वातावरण आहे, हे धमकी वगैरे देणं वगैरे ते चालूच असतं। आणि नेमकं मग हे सगळं झालं तर त्यांना काय पोलिसांनी घेऊन गेले होते, पण ते रात्री 12 वाजता परत आल्या आणि सकाळी मी ड्युटीला जात असताना त्यांनी परत मला धरलं चेअरमन म्हणून आणि विचारणा केली हे कोणी केलं वगैरे आणि त्याच्यात अंगावर धावून आल्या आणि त्रास देणार भीतीसारखं वातावरण झालं। मग आम्ही परत 112ला फोन केला पोलिसांना किंवा काय काल तर घेऊन गेले होते, मग हे परत हा प्रकार कसं काय होतं म्हणजे काही भीतीच नाही का पोलिसांची। मग त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो। बस याची गंभीर दखल घेऊन काहीतरी याच्यावर तोडगा निघायला पाहिजे जेणेकरून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे। पण आता काल जो प्रकार घडला ना, म्हणजे त्यांच्यावर रेड पडली, त्यांचा तो काय मुली 4-5 मुली का 4-5 मुलं असे पकडण्यात आले त्यांच्याबरोबर। तर तो प्रकार पाहून मी अक्षरशः हादरलेली आहे। म्हणजे मी शेजारी राहते, त्यांची दहशत होती। त्यांच्या शेजारी म्हणजे त्यांच्या घरी जे व्यक्ती यायचे त्यांचे पण बोलणं एकदम शिव्या मी कधी ना ऐकलेले। मी म्हणजे इतकी घाणघाण बोलणारे असतात की ते एक तर होतच होतो, पण आता कालचा जो प्रकार झाला तर मी इतकी म्हणजे एक तर मला एक मुलगी आहे, ती मोठी आहे, कॉलेजला जाणारी आहे। तर मी इतकी घाबरलेली, माझ्या मुलीची सुरक्षा आणि माझी कुटुंबाची सुरक्षा आणि वेश्या प्रकरण चालू होतं असं काल कळालं आहे आम्हाला। तर तो प्रकार ऐकून आम्ही खूप हादरलो आहे। नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटीत एक पिटा ॲक्ट अन्वये कारवाई करण्यात आली आहे। आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी एक महिला ही कुंटणखाना चालवते आहे। त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे PI मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथे रेड केली। रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। सदर प्रकारात कुंटणखाना चालक एक महिला व एक आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे। याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यात 3, 4, 5 अशी कलमं लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील अधिक तपास PSI निकम करत आहेत। आणि आपल्या म्हणण्यानुसार तिथं राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत। अद्याप तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही। यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। यातलं जे कुंटणखाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आचल मुग्दल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडित तायरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली बाबडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार शेरखान पठाण, गणेश वाघ, समीर चंद्र मोरे, पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर, महिला पोलीस नायक मनीषा जाधव, महिला पोलीस शिपाई वैशाली घरटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते आदींनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी बजावली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।